सोलापूर माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटलांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत, तरी देखील फडणवीस यांनी विरोधी आमदार अभिजित पाटलांकडे एक विशेष काम दिलं आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। अभिजित पाटील हे लोकांची कामे करण्यासाठी प्रयत्नशील असतात। नेहमीच ते अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करताना दिसून आले आहेत। त्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवलं आहे। आता अभिजित पाटलांकडे देवेंद्र फडणवीस यांनी एक जबाबदारी सोपवली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवनमध्ये सन 2024-25 या वर्षासाठी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटलांची धर्मादाय खासगी आरोग्य समितीवर निवड केली आहे। दरम्यान धर्मादाय आरोग्य समिती जेव्हा कामकाज करतात तेव्हा त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचा दर्जा असतो। या समित्यांना विशेष अधिकार देण्यात आलेले असतात। आता फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या आमदारांवर अभिजित पाटलांवर हा विश्वास दाखवला आहे। यामुळे चर्चेला उधाण आलं आहे।